जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराज या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात, मी त्या बलवान भगवान परमात्म्याची भक्ती केली, त्याच्यामुळं काळाबरोबर युद्ध करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये निर्माण झालं. आता मनाची काय किंमत, आम्ही अगोदर जड प्रकृतीचा विचार सोडून दिलेला आहे. देहरूपी संसाराचा बळी दिला. काम क्रोधादी जे षडविकार आहेत ते भगवत भजनाच्या माध्यमातून अंतकरणातून दूर केले आणि परमात्मा रूपी ठेवा प्राप्त करून घेतला. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, भगवान परमात्म्याशिवाय सर्व काही आम्ही गवताच्या काडीसारखं तुच्छ मानलं, त्याच्यामुळे ही परमार्थिक स्थिती आम्हाला प्राप्त झाली. असा सरळ सरळ अर्थाभंगाचा विठ्ठल. सज्जन हो, बलहीन माणसाला भगवत प्राप्ती होत नाही, आत्मलाभ होत नाही, असं श्रुती माता सांगते. नाय आत्मा बलहीनेन. आता बलाचे मुख्य दोन प्रकार, एक व्यावहारिक बळ आणि दुसरं परमार्थिक बळ. व्यावहारिक बळाचे अनेक प्रकार आहेत. व्यावहारिक बळामध्ये संपत्तीचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे, शक्तीचं बळ आहे, बुद्धीचं बळ आहे. विठ्ठल विठ्ठल. संपत्तीच्या बळामुळे मनुष्य भोग संपन्न जीवन जगू शकतो. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला लोकांमध्ये मान सन्मान मिळत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, धनवंत लागे सर्व मान्यता हे जागे, सर्व मान्यता हे जागे. धनवंत लागे सर्व मान्यता हे जागे, सर्व मान्यता हे जागे, सर्व मान्यता बळामुळे लोकांवर वर्चस्व ठेवता येतं. सत्तेमुळे संपत्तीही मिळते. म्हणूनच आज जगात सत्तेकरता स्पर्धा चाललेली. शक्तीच्या बळाने मनुष्य मोठमोठी अवजड कामे एकटा करू शकतो. पूर्वी हत्तीचं बळ मोजलं जात होतं. भीमदादाला 10,000 हत्तीची शक्ती होती. आता घोड्याचं बळ मोजतात. येणाऱ्या काळामध्ये उंदराचंच बळ मोजावं लागणार आहे. कारण आत्ताच्या पोरांना भुकीने कांदा देखील फुटायला तयार नाही. आणि मग हे छत्रपती आटकेवर कसे झेंडे लावायचे. विठ्ठल. बुद्धीच्या बळामुळे श्रम न करता मनुष्य चांगलं जीवन जगतो. आज जगात जर पाहिलं तर श्रमजीवी वर्गापेक्षा बुद्धिजीवी वर्ग सुखात आहे. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, बुद्धी पुढे बळ तृणतुल्य. पण या सांसारिक बळाने भगवत प्राप्ती होणं शक्य नाही. आता परमार्थिक बळाचे अनेक प्रकारे भागवतकार म्हणतात, नहाम वसामी वैकुंठी न साध्येती मायोगेन न सांख्य धर्म उद्धवा न स्वाध्याय तपो त्यागो यथा भक्ती ममोर्जित म्हटलेला आहे. भगवान म्हणतात, उद्धवा, अरे बाबा, मी योगाने, तपाने, ज्ञानाने, वैराग्याने प्राप्त होत नाही, तर माझी प्राप्ती भक्तीशिवाय अन्य कोणत्याच साधनाने. भक्तीची माफी मोजितो अनंता.
इतराने तत्वता न मोजवे. एकदा का भक्ती केली रे केली की अन्य गोष्टी करायचीच गरज नाही. पुढे भक्तीने धरली पुढे भक्तीने धरले आधी. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. केले ते अचपळे होते. सिद्धी आणून लाविली पंथेगा. मनवोने आलो या देशात. मनवोने आलो या देशात. पुढे भक्तीने धरिले हाती. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केले ते अचपळे होते. सिद्धी आणोने लाविली पंथेगा. सज्जनो, भक्ती ही आई आहे आणि ज्ञान वैराग्य हे भक्तीचे मूल आहे. जसं व्यवहारामध्ये महिलेला निमंत्रण दिल्यानंतर तिच्या लहान बालकांना वेगळं निमंत्रण देण्याची गरज नाही. मुलीच्या आईच्या पाठीमागे मुलं हे येतच असतात. तद्वत त्याप्रमाणे भक्ती केली रे केली की ज्ञान वैराग्य धर्म नको म्हटलं तरी भक्तीच्या पाठीमागे. आता तुम्ही म्हणाल भक्ती 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 म्हणजे तरी काय. आता भक्ती म्हणजे फार मोठं अवडंबर आहे. त्याच्यासाठी काही देशांतर वेशांतर करावं लागतं असंही काय. कारण देशांतर वेशांतर करून भक्तीची सिद्धी नाही. भगवे वस्त्र परिधारण करून भक्तीची सिद्धी नाही. गंध लावून माळ घालून भक्तीची सिद्धी नाही. अंगाला भस्म लावून भक्तीची सिद्धी नाही. केस वाढवूनही भक्तीची सिद्धी. जर भगवे वस्त्र परिधारण करून जर भक्तीची सिद्धी असेल तर महाराज म्हणतात भगवे तरी स्नान सहज वेश त्यांचा. महाराज म्हणतात अरे भगवे तर कुत्रे असतात. शेवटी ते बी उपजताच भगवे असतात. आल्यानंतर कलर दिलेला नसतो. गंध लावून माळ घालून जर परमार्थ भक्तीची सिद्धी असेल तर तीर्थक्षेत्रामध्ये चोरांनी भरपूर गंध लावलेला असतो. आपल्या वारकऱ्यापेक्षा त्यांच्या गळ्यामध्ये मोठाल्या मानेच्या माळा असतात. भस्म लावून जर भक्तीची सिद्धी असेल तर गाढव तर नेहमीच भस्मामध्येच योगा करतो. केस वाढवून जर परमार्थाची सिद्धी असेल, अस्वल नावाचा प्राणी त्यालाही भरपूर केस असतात. आणि याच्याही पुढे जाऊन सांगू का माफी मागून, कीर्तन करूनही परमार्थाची सिद्धी नाही. जर कीर्तन जर पोट भरण्यासाठी पैसे कमवण्यासाठीच असतील तर कीर्तन करूनही भक्तीची साधना नाही. विठ्ठल भक्तीची सरळ सोपी व्याख्या अशी आहे की भक्ती म्हणजे देवाशी विभक्ती नसते, सतत स्वस्वरूपाशी अनुसंधान. यालाच नाथ महाराज भक्ती म्हणतात. सहज स्वरूप स्थिती तया नाम भक्ती. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे रवी तिजी नाच होते पहिली नासरती माझी सहज स्थिती भक्ती नाम. आहरणसे माझी कथा आहरणसे माझी वार्ता आहरणसे माते ध्यातात भक्ती तत्वतात ये नाव. तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे थोर भक्ते आवडते देवा. हे थोर भक्ते आवडते देवा. थोर
संकल्पावे माया संसाराची. माया म्हणजे प्रेम. जे प्रेम आपल्या संसारावर आहे तेच प्रेम देवाला अर्पण करायचं, याचंच नाव. साधू संतांनी संसार प्रपंच सोडा म्हणून कुठंच सांगितलेलं नका. त्याजूर अंडापुरी बांधा माड्या सोपा घरी, किंवा सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजविता येतील. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात, असोनी संसारी करी. आपण याच्या उलट असतो. सायास करशी प्रपंच दिनेशी, हरिशी न भजशी कोण. कारण प्रपंच सायासाने अट्टहासाने आपण करणारी माणसे, पण भक्ती मोले घातिले रडाया नाही असो आणि माया, नाही असो आणि माया, नाही असो आणि माया. मोले घातिले रडाया नाही असो आणि माया, नाही असो आणि माया, नाही असो आणि माया. नाही असू आणि माया. मुलाने लावल्यासारखी आपण भक्ती करतो. गुजरात मध्ये एक विशिष्ट समाज, त्यांच्यामध्ये माणूस मेल्यानंतर रडण्यासाठी मुलाने म्हणजे मजुरीने माणसं लावण्याची पद्धती. मग ते मजुरीने लावलेल्या लोकांनी काय करायचं, कमरेला पाण्याने भरलेले घट बांधायचे. त्या घाटातलं पाणी असं डोळ्याला लावायचं, उडुस्त बोंबलायचं, शेठाने मेली हाय हाय, शेठाने मेली हाय हाय. हो का? त्यांच्या ठिकाणी दुःखही नाही आणि प्रेमही. पण तसं भक्तीमध्ये नाही. प्रेम असल तरच भक्ती होते आणि भक्ती असल तरच मुक्ती. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. किंवा नाथबाबा म्हणतात, प्रेमाविण भजन नाकाविण मुक्ती, अर्थाविण बुद्धी वाचून काय. ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये किती जरी शून्य काढले, अगोदर संख्याच नाही. 2 किलोमीटर जरी शून्य असले तरी काय उपयोग त्याचा. किंवा किती वेडे एकत्रित आणल्यानंतर त्यांच्यापासून एखादा शहाणा निर्माण होईल. वेड्यांना एकत्रित आणणारा शहाणा वेडा होईल, पण वेड्यातून एखादा शहाणा तयार होणार आहे. तसं सज्जनो, आपण करत असलेल्या परमार्थिक क्रियेच्या पाठीमागे जर प्रेम नसेल तर ती भक्ती होऊ शकत. म्हणून गोस्वामी तुळशीदासजी महाराज म्हणतात, सर्वावरच प्रेम काढून तेच प्रेम देवाला अर्पण करा. जनने जनक बंधो सुतधारा, धनु धनु भक्त सुहृद परिवारा, सबके ममता ताक बरे, मम पद माये बांधन रे. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय नारदाने भक्ती सूत्रामध्ये भक्तीचे 4 प्रकार सांगितले. नारदाने अगोदर व्यास महाराजांचं मत सांगितलं.
पूजेत प्रेम असणं याला भक्ती म्हणतात हे व्यास महाराजांचं मत नारदांनी सांगितलं. पण पूजा करायची म्हटले की पूजासाठी पूजेचं साहित्य पाहिजे. या भक्तीमध्ये पूजा साहित्याची उणीव येण्याची शक्यता आहे. म्हणून नारदाने गर्गाचार्यांचं मत सांगितलं 2 नंबरला. कथेत प्रेम असणं याला भक्ती म्हणतात, पण याही भक्तीमध्ये कथा कीर्तन करायचं म्हटलं की भजनाचं साहित्य पाहिजे, टाळ पाहिजे, पकवास पाहिजे, पेटी पाहिजे, विणा पाहिजे. हे साहित्य न मिळण्याची शक्यता. म्हणून नारदाने शांडिल्य ऋषीचं मत सांगितलं 3 नंबरला. सतत आत्मानुसंगात राहणं याला भक्ती म्हणतात, पण याही भक्तीमध्ये कर्म बाधा येण्याची शक्यता. म्हणून 4 नंबरला शेवटी महर्षी नारदांनी स्वतःचं मत प्रकाशित केलं. आपलं रोजचं काम आचार देवाला अर्पण करायचे, सतत भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आणि विस्मरण झाल्यास व्याकुळ व्हायचं. गोकुळवासी मंडळी स्वतःचा उद्योगधंदा न सोडता सतत भगवान कृष्णाचं नामस्मरण करत होते आणि विस्मरण झाल्यानंतर व्याकुळ होते. नळोबाराय त्याचं वर्णन कर. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारे, नित्य काहारे, देहाने काम करत होते पण चित्ताने अखंड भगवान कृष्णाचं चिंतन करत होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेमध्ये अवतीर्ण झाले, पण मथुरेत थांबले नाहीत, गोकुळात आले. गोकुळात का आले तर गोकुळात भक्ती होती म्हणून गोकुळात आले. शास्त्रामध्ये भक्तीच्या 5 विधी सांगितले. अन्वय विधी, व्यतिरेक विधी, निरपेक्षता विधी, सार्वत्रिक विधी आणि सदा तनत्व विधी. अन्वय विधी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा आम्ही एकची परी आतुडे गावदारी, जरी भक्ती येऊनी वसे चित्ताते गा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर भक्ती केली तर तो भगवान परमात्मा त्या भक्ताच्या चित्तामध्ये येऊन वसतो. व्यतिरेक विधी, कर्मामुळे ब्रह्मपदापर्यंत जाता येईल, योगाने समाधी सुख मिळेल, ज्ञानाने मोक्ष मिळेल, पण भक्ती केल्याशिवाय देवाची प्राप्ती नाही. निरपेक्षता विधी, भक्तीला अन्य साधनाची गरज नाही, सामान्यातल्या सामान्य माणसाला भक्ती करून भगवत प्राप्ती करून घेतात. सार्वत्रिक विधी, ज्ञानाचे, कर्माचे, योगाचे अधिकारी वेगवेगळे, पण सर्वजण भक्तीचे अधिकारी आहेत. आणि सदा तनत्व विधी, ज्याची आपण भक्ती करतो तो भगवान परमात्मा नेहमी आपला साथीदार असतो. तो आपल्या भक्ताचं माग पुढे राहून रक्षण करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळे, मागे पुढे उभा राहे सांभाळे, आगतन भवानी
पाय संभाळीत आलिया घात निवाराया. सज्जन हो, काही भक्ताचं पुढं राहून रक्षण केलं, काही भक्तांचं पाठीमागं राहून रक्षण. अर्जुनाचं पुढं राहून रक्षण केलं. ध्वजस्तंभी वानरू वृत्तिमंत शंकरू शारते शारंग धरू अर्जुनेसे जहाला. किंवा पायक पाठीशी घातला आपण कळी काळाचे भिडला. काही भक्तांचं पाठीमागं राहून रक्षण केलं. द्रौपदी मातेचं पाठीमागून राहून रक्षण केलं. भागवतकार म्हणतात द्रौपदी विठ्ठल विठ्ठल भागवतकार म्हणतात द्रौपदीच्या अंतसाकडी सभेशी करिता उघडी म्या निजांगे घालोनी उडी वस्त्राच्या कोडी पुरविल्या. आणि हे जाणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी त्या बलवान भगवान परमात्म्याची भक्ती केली. त्याच्यामुळं झालं काय तर काळाबरोबर युद्ध करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये निर्माण झालं. अभंगाचं बळीवंत आम्ही समर्थाचे दास, बळीवंत आम्ही समर्थाचे दास. समर्थाचे दास घातलिया कास कडिकाळाशी. सज्जन हो, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व काळाच्या घशात जात आहे. पंचमहाभूत देखील यातून सुटलेली नाही. कोणी काळ सामान्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात अवघाचे आकार घ्राशेला काळी एकते निराळे हरीचे नाम. किंवा काळे खादला हा अवघा आकार. उत्पत्ती संवार घडामोडी कल्पना येण्यासाठी एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एका गावामध्ये एक अधिकार संपन्न ब्राह्मण काका राहतो. एक दिवस काका गंगेवरती स्नानासाठी जातात. एक श्रीमंताचा मुलगाही गंगेवर स्नानाला आलेला. एक दिव्य सर्प येतो, त्या श्रीमंताच्या मुलाला दंश करतो आणि श्रीमंताचा मुलगा काकाच्या समोर गतप्राण होतो. आणि तो दिव्य सर्प जवळ एक जंगल होतं, त्या जंगलामध्ये जातो. आता दिव्य सर्प असल्यामुळे काकांनी त्या सापाचा पाठलाग केला. जंगलात गेल्यानंतर त्या दिव्य सर्पाने वाघाचं रूप घेतलं आणि जंगलातले दोन प्राणी मारले, एक ससा आणि दुसरा कोल्हा. लगेच यमदूताचं रूप घेऊन तो वाघ निघून जाऊला. काकाने स्पीड वाढवलं. यमदूताच्या समोर हात जोडून उभे राहिले. म्हणजे अहो, अगोदर तुम्ही सर्प होता, नंतर वाघ झालात आणि आता यमदूत झालेला आहात. तेव्हा त्या यमदूताने सांगितलं श्रीमंताच्या मुलाचा मृत्यू हा सापापासून सर्पापासून होता म्हणून मला ते रूप घ्यावं लागलं. सश्याचा आणि कोल्ह्याचा मृत्यू हा वाघापासून होता म्हणून मला वाघाचं रूप घ्यावं लागलं. आता माझं काम झालं, मी चाललो यमलोकामध्ये, यमपुरीमध्ये. काका म्हणले पण माझा मृत्यू कशात?
यमाने सांगितलं तसं आम्ही कोणाला सांगत नाही, पण तुम्ही भूदेव आहात. शिवाय माझा तुम्ही पाठलाग केले म्हणून तुम्हाला म्हणून सांगतो, तुमचा मृत्यू हा मगरीपासून आहे. मगर तुम्हाला गिळून टाकणार आहे. काका घाबरले, घरी गेले आणि विचार करू लागले, अरे महाराष्ट्रामध्ये फार नद्या आहेत, तलाव आहेत, म्हणून काकांनी महाराष्ट्र सोडला आणि राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात जाऊन राहू लागले. उदरनिर्वाह करता रोजीरोटीसाठी एका राजाकडे कारखानाची नोकरी करू लागले. 10 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. कर्मधर्म संयोगाने राजस्थानच्या राजाचा मुलगा आणि महाराष्ट्रीयन राजाची मुलगी असा विवाह ठरला. राजा काकाला म्हणाला, काका आपल्याला जावं लागेल आता राजकुमाराच्या लग्नासाठी महाराष्ट्रात. काका म्हणले, मी नाही यायचो, मला पाण्यापासून भीती. राजा म्हणाला, काका तुम्हाला यावं लागेल. तुम्ही जर नाहीच आली तर जमा खर्च कोण पाहणार? तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला रात्रंदिवस संरक्षण ठेवतो. आजच्या लोकशाहीच्या भाषेत सांगायचं झालं तर झेड सुरक्षा. निघालं वराड. पूर्वीचा जुना काळ, प्रवासाचे साधन काही उपलब्ध नव्हते. प्रवास करायचा झाला तर घोड्यावर, बैलगाडी किंवा पायी याच्या व्यतिरिक्त दुसरे साधन नव्हते. वराडी मंडळीचा 5वा 4था मुक्काम एका महाराष्ट्राच्या नदीच्या जवळ झाला. राजाने काकाची राहण्याची व्यवस्था पाण्यापासून दूर केली. रात्रंदिवस पहारेकरी होती, संरक्षण होतं. सकाळी वराडी मंडळी पुढच्या प्रवासाला निघणार. तेवढ्यामध्ये एक श्रीमंत ग्रस्त 10 तोळे सोनं घेऊन राजाकडे आला आणि म्हणाला, मी दररोज ब्राह्मणाला 10 तोळे सोनं दान देतो. तुमच्या वराडी मंडळीमध्ये कोणी आहे का ब्राह्मण? राजा म्हणाला, आमचे काका ब्राह्मण नाहीत, मी पाहतो त्यांना विचारून. काकांना बोलवून घेतलं. राजा म्हणाला, काका हे ग्रस्त दररोज ब्राह्मणाला 10 तोळे सोनं दान देतात, तुम्ही घेता का? काका म्हणले, घेतो, पण यांच्या काही अटी आहेत का? त्या श्रीमंत ग्रस्ताने सांगितलं, माझ्या अटी काहीच नाहीत, फक्त दान हे मी पाण्यात देतो. काका म्हणले, नको, म्हणले मला पाण्यापासून भीती. पण राजा म्हणाला, काका पाण्यामध्ये मी तुमच्या सर्व बाजूनी शस्त्र घेऊन सैनिक ठेवतो. मगर आले तर ते तिला मारतील आणि तुम्हाला भीती तेवढीच आहे ना. काका तयार झाले, पण राजा म्हणाला, नका 10 तोळे सोनं आहेत, नका सोडू चान्स. काका 10 तोळ्याचे आणि अपेक्षेने तयार झाली. पाण्यामध्ये काकाच्या सर्व बाजूंनी तलवारी घेऊन सैनिक. मध्यभागी तो श्रीमंत ग्रस्तानी काका होता. त्या श्रीमंत ग्रस्तानी 10 तोळे सोनं काकाला दाखवलं आणि म्हणले, काका आठवतंय का, काही दिवसापूर्वी आपली भेट झाली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा मृत्यू पाण्यातील मगरीपासून आहे. त्या श्रीमंत ग्रस्ताचं रूपांतर मगरीमध्ये झालं. काकाला गिळून टाकलं. मगर कुठे गेली अजूनही तपास टाकला. मी का सांगितलं, काळ सामान्य. बऱ्याचशा मंडळीने काळाला हुलकवण्या देण्याचा प्रयत्न केला, पण काळाने अद्याप अजून कोणाला सोडलं. हिरण्यकश्यपू भगवान परमात्म्याला म्हणाला, मला मृत्यूच नको. पण भगवान परमात्मा म्हणाले, बाबा जो जन्माला आलाय त्याला एक दिवस मरावं लागतं, याचं नावच मृत्यूलोक. जो खाटेवर येतो त्याला ताटीवरही एक दिवस जावं लागतं. जो या मृत्यू लोकामध्ये देह धारण करून येतो त्याला एक दिवस मरावंच लागतं. मग देव असो, दानव असो, नाही तर मानव असो, सर्वांना एक निमित्त. हिरण्यकश्यपू म्हणाला, मग जे मृत्यूच द्यायचा आहे तर असा द्या. म्हणजे कसा पाहिजे तसा मागून घ्या. हिरण्यकश्यपू म्हणाला, आत नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, वर नको, खाली नको, मानवाकडून नको, पशुकडून नको, शस्त्रांनी नको ना अस्त्रांनी नको. भगवान परमात्मा तथास्तु तथास्तुच म्हणत आहे. आत नाही, बाहेर नाही, प्रवेशद्वारात हिरण्यकश्यपू पकड. रात्री नाही, दिवसा नाही, सूर्यास्ताच्या वेळेस, वर नाही, खाली नाही, मांडीवर घेतला हिरण्यकश्यपू भगवान परमात्म्याने.
मानवाकून नाही, पशुकून नाही, अर्ध मानवाचं आणि अर्ध पशुचं हे त्रेतायुगामध्ये संकरित मॉडेल निर्माण केलेले नरसिंह भगवान. आणि शस्त्रांनी नाही, अस्त्रांनी नाही, नख्यांनीच पोट विठ्ठल म्हणून काळ सामान्य न्याय नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, निहाळे पा केवढा पसरला से चवडा, जो क्रोरोनी माझी वडा आकार गजू, जो मृत्यू ब्रह्म याचा घाग्रास करी, हरे हरा मृत्यू मारी, मृत्यू दुर्जय संसारी, सुरासुरी कापतशी. तुकाराम महाराज म्हणतात, येत नाही उर्वाली अवतार, इरते पामर जीव किती. किंवा कबीर महाराज म्हणतात, नव भी मर गय दस भी मर गय भी मर गए दस भी मर गए सहस्राठ्यांश तेतेस कोटे देवता मरे पडे काल के फासे. एका नदीला भरपूर पाणी, त्या पाण्यातून एक उंच मानेचा उंट पलीकडनं अलीकडे आला. त्या उंटाच्या पाठीवरून पाणी पडलं. अलीकडच्या कडेला काही शेळ्या होत्या, त्यातील एक शिळी त्या उंटाला म्हणजे, दादा तू पाण्यातून आला, नदीचं पाणी किती फुटे. कारण शिळी सुशिक्षित होती, बिचारा उंट काही शाळा शिकलेला नव्हता, तो अशिक्षित होता. त्यांनी सांगितलं, ताई मी काही शाळा शिकलेलो नाही, मी अशिक्षित आहे, तेव्हा फुटात पाणी मला नाही सांगता यायची, पण मी तुला हे सांगतो, मी आता त्या पाण्यातून आलो ना तर माझ्या पाठीवरून पाणी पडलं. आता शिकल्या सावरलेल्या शिळीला कळायला पाहिजे होतं की या उंटाची पाठ किती फूट असेल. ती शिळी त्या उंटाला म्हणली, दादा तुझी पाठीवरून पाणी पडलं, मग माझी आळापणी विजन. उंटाने सांगितलं, इडी हळद माझ्या मदारीहून पाणी पडलं आणि तुझी टीज भर आळापणी कुठं घेऊन बसली. हा दृष्टांत झाला. मला हा दृष्टांत माझ्या सिद्धांताला जोडायचा. कबीर महाराज म्हणतात, लव नारायण काळाने भगवान परमात्म्याचे 10 अवतार काळाने, 88,000 शुद्ध पुरुष काळाने नेली, तर 33 कोटी नाही तर 33 कोटी. आपण हिंदू धर्मामध्ये म्हणतो 33 कोटी देव, 33 कोटी देव, 33 कोटी देवच नाही. जर 33 कोटी देव असते तर आज भारत देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या दरम्यान. एकेका देवाला 4-4, 5-5 जरी भक्त वाट्याला आली असते, कारण पांडुरंगाला 20 आणि 25 लाख वारकरी कशी मिळली असते. म्हणून 33 कोटी नाही तर 33 कोटी. कोटी नाम प्रकार 33 प्रकारचे कोणते कोणते ते ऐका. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसून 2 अश्विनी कुमारा मिळून बेरीज 33 होती. हे 33 प्रकारचे देव काळाने नेले. तुम्हा आम्हाला देखील एक दिवस त्या काळाबरोबर जायचं. पण असा जरी काळाचा जबरदस्त पगडा असला तरी भगवान म्हणतात, त्या मृत्यूचे खानोनी आखोत पाडोनी करी काळाचे दात अद्वय भजने माझे भक्त सुखे नामदत्त संसारी. तुकाराम महाराज म्हणतात, जगा काळ खाये, जगा काळ खाये, माता जिला पालन
तुकाराम महाराज म्हणतात, जगाला जरी काळ खात असला तरी आम्ही भक्तीच्या सामर्थ्याने त्या काळाच्या माथ्यावर पाय दिलेला आहे आणि तो काळ आता आमचा गुलाम झालेला आहे. काळ गुलाम करी सलाम कया घरी राबतो. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करत करत काशी नगरीमध्ये जातात. रात्रीचा पहिला समय होऊन गेलेला होता. काशी नगरीतील लोक जेवण करून झोपले होते आणि अशा वेळी ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज कबीर महाराजांच्या घरी जातात. कबीर महाराजांचं भजन चालू होतं. गेल्यानंतर जय हरी होतो आणि कबीर महाराज त्यांच्या पत्नीला म्हणतात, संत महात्मे उपवाशी असतील, त्यांना जेवण दिलं पाहिजे, पण घरामध्ये स्वयंपाकाची थोडीही सामुग्री शिल्लक नव्हती. कबीर महाराजांच्या पत्नीने सांगितलं, हो, घरामध्ये स्वयंपाकाची थोडी सामुग्री शिल्लक नाही. शेजारी झोपलेले आहेत, अशा वेळी त्यांच्या घरी जाणंही बरोबर नाही, उष्ण मागायला. आणि संतांना तर महात्म्यांना जेवण तर दिलं पाहिजे. तेव्हा असं करा, कमलला बरोबर द्या. किराणा दुकानदार झोपला असेल, जाऊन संतांच्या स्वयंपाकापुरती सामुग्री आणा, जास्त आणू, चोरी करून आणा. सचिन हो, कबीर महाराजांनी चोरी केली, पण चोरी देखील भक्तीमध्ये गणना झाली. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. कबीराच्या घरी आले संत जन, रात्र झाले जाण प्रहर एक, कांतेसे मनाता संत उपवासे, त्यासे भोजनासे अवश्य म्हणे कांता एक युक्ती करा, कमाल दुसरा घेऊन संगे. आशिया समयात वाणी तो निद्रिस्त, चला जाऊ तेथे चोरी लागे. घेऊन या शस्त्र उभयता निघाले, घर फोडी येले वाणियाचे. प्रथम देखील द्रव्याची राशी, नये उपयोगासे आमुचे. नंतर देखील डाळ आणि पीठ, आनंदले मोठे मन त्यांचे. नामदेव महाराजांनी वर्णन केले. कबीर महाराजांनी कमालला बरोबर घेतला. आपल्या पुत्राला किराणा दुकानाच्या भिंतीला एक होल पाडलं आणि त्या होल मधून कमाल आतमध्ये गेला. कमालने अगोदर पैशाची तिजोरी पाहिली, पण त्या तिजोरीला स्पर्श देखील केला नाही. संतांच्या स्वयंपाकापुरती सामुग्री घेतली, त्याचं गाठोडं बांधलं आणि कबीर महाराजांच्या जवळ. आणि कमाल कबीर महाराजांना म्हणू लागला, पिताश्री, आपण गेल्यानंतर दुसरे चोर येतील आणि या दुकानदाराचा राहिलेला मान येतील, म्हणून मी त्या दुकानदाराला जाग करून येतो. नामदेव महाराज त्याचंही वर्णन करतात. मोकळ्या पडल्या द्रव्याची राशी, सावधवाणी असे करून येतो. वाणी म्हणजे किराणा दुकानदार, ही तुकाराम महाराजांची. कारण तुकाराम महाराजांना सुद्धा वाणी म्हणजे तुका वाणी असं म्हणतो. वाणी म्हणजे किराणा दुकानदार. कमाल गेला आणि त्या दुकानदाराच्या झोपलेला होता त्याच्याजवळ गेला. कमाल आणि म्हणाला, दुकानदार दादा, आम्हाला पाहिजे होता तेवढा मला आम्ही घेऊन जातो. आम्ही गेल्यानंतर दुसरे चोर येतील आणि तुमचा राहिलेला माल नेतील, तेव्हा असं करा, तुम्ही जागे हो. आता दुकानदार का जांभळ्या देत उठला असेल, होय श्रवणकर महाराज. का दुकानदारही सज्जनो, त्या दुकानदाराने पाठलाग केला कमालचा. कमाल त्या होल मधून बाहेर येऊ लागला. अर्ध शरीर आतमध्ये आहे, अर्ध कमरेमध्ये गुंतला. तेवढ्यामध्ये त्या दुकानदाराने पाय धरले कमालचे. इकडे कबीर महाराज हाताला दौडून उडत होते, तिकडे तो दुकानदार पायाला धरून उडत होता. कमाल आपल्या पिताश्रीला कबीर महाराजाला म्हणाला,
पिताश्री हा दुकानदार आता मला सोडत नाही, तेव्हा असं करा, माझं शिर तलवारीने थडा वेगळं करा आणि ते बरोबर घेऊन जा. कारण जर हे तुम्ही केलं नाही तर आपली अपकीर्ती होईल. अपकीर्ती होईना का आपण गुन्हेगार आहोत, पण स्वयंपाकाची सामुग्री ही चोरीची आहे हे जर साधू महात्म्यांना कळालं तर ते जेवण करणार नाहीत, उपाशी राहतील. आणि इथून पुढे एकही साधू महात्मा आपल्या घरी येणार नाही. सज्जन हो, आणि सांगितलं कमालने की आता थोडाही विलंब न लावता माझं शिर तलवारीने थडा वेगळं. कबीर महाराजांनी तलवारीने कमालचं शिर धडा वेगळं केलं आणि बरोबर घेऊन गेले. घरी गेल्यानंतर पत्नीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. पण पत्नी महान साध्वी होती. आपल्या एकुलत्या एक पुत्र रत्नाचं शिर टोपली खाली झाकून ठेवलं आणि सुंदर असा स्वयंपाक केला. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना भोजन दिलं. दुसऱ्या दिवशी त्या दुकानदाराने घडलेला सर्व प्रकार राजाला सांगितला. त्या राजाने काही विचारपूस न करता निकाल देऊन टाकले की त्या चोराचा दिवस 16 वर द्या. श्रुत झाली वार्ता गावच्या राजाला, म्हणे त्या चोराला सुडी द्यावे. सुळ रोविला भागीरथी तिरी, रुंड त्यावरी ठेवी येले. गंगेच्या काठी सूड रोवल्या गेला आणि ते शीर नसलेला कमालचा देह त्या सुळावर ठेवण्यात आला. इकडे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज पुढच्या प्रवासाला निघाले. कबीर महाराजही त्यांना वाट लावण्यासाठी होते, वाट लावत होते. बरोबर दिंडी गंगेच्या काठी आली आणि यांचं भजन चाललं होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कमलच्या देहाला शीर नव्हता. कमल हाताने टाळी वाजवायचं. ज्ञानेश्वर महाराजांना, नामदेव महाराजांना नमस्कार करायचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे, कबीर महाराज कमाले, देहाला शीर नाही, हाताने टाळी वाजवते, नमस्कार. कबीर महाराज म्हणायचे, कमालाची. परत भजनाला सुरुवात व्हायची. कमाल हाताने टाळी वाजवायचा, माऊलीला आणि नामदेव महाराजांना नमस्कार करायचा. ज्ञानेश्वर महाराज कबीर महाराजला म्हणायचे, कबीर महाराज अहो कमाल, देहाला शीर नाही, हाताने टाळी वाजवते, नमस्कार. कबीर महाराज म्हणायचे, माऊली खरंच कमाल. ज्ञानेश्वर महाराजही कमालच म्हणत होते आणि कबीर महाराजही कमालच म्हणत, बोलण्याचे शब्द येत होते, पण भाव मात्र वेगळा होता. ज्ञानेश्वर महाराज आश्चर्याने कमाल म्हणत होते, तर कबीर महाराजाचं अंतःकरण सांगत होतं, माऊली हा माझाच मुलगा कमाल. सचिव ज्ञानेश्वर महाराजांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं, अरे
का सुळावर दिलेला दुसरा तिसरा कोणी नसून कबीर महाराजांचा सुपुत्र कमाल आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, कबीर महाराज शिर कमळ घेऊन या कमालचा देव सुळावून खाली घेतला आणि ते शीर ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या हाताने कमालच्या देहाला लावलं आणि भजनाला सुरुवात केली. परिणाम कमाल देखील उठून भजन करू लागला. नामदेव महाराज त्याचं वर्णन करतात. भावाचा तो देव भक्तीचा अंगेला, कमाला बुडाला त्याच वेळी, कमाला बुडाला त्याच वेळी, कमाला अंकेला कमाल उठला त्याच वेळी. मांजर ज्या तोंडाने आपल्या पिलाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते त्याच तोंडाने उंदरावर देखील झडप मारते. पण दोन्हीतला फरक स्वतःच्या पिलाच्या केसाला धक्का लावत नाही. उंदराचं पीएम करते, पोस्टमार्टम करते, हेही नाही समजलं तर लोचकेतो. त्याप्रमाणे जे गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालतात, सोमवार एकादशी व्रत करतात, वर्षातून एक देवाची एक संताची कमीत कमी वारी करतात, कीर्तन भजन ऐकतात, हरिनाम सप्ताह सारखं जर गावामध्ये धार्मिक कार्य चालू असेल तर मोकळ्या अंतःकरणाने आपल्या कोतेप्रमाणे दान धर्म करतात. त्यांना काळ थोडाही त्रास देत नाही. पण यातलं जे काहीच करत नाहीत, महाराज म्हणतात मारे ते धोडे ते तोडे ते मारे ते धोडे ते तोडे ते यमाचे किंकर बहुसाल नाही त्या यमासी करुणा. सज्जनो, काळ हा सर्वांना घेऊन जाणार, तो कोणाला शिल्लक ठेवणार नाही. पण त्या काळाबरोबर जात असताना त्याचं गिराईक म्हणून जाण्यात आणि पाहुणा म्हणून जाण्यात फार मोठा फरक आहे. जर गिराईक म्हणून गेलो तरी मूर्खाचं लक्षण होईल आणि पाहुणा म्हणून गेलो तरी शहाण्याचं लक्षण होईल. कारण पुण्यवानाबरोबरही यमदूत असतात, नाही असं नाही, आणि पाप्यांबरोबरही असतात. पण फरक पुण्यवानाबरोबर जे यमदूत असतात ते सेवक म्हणून आज्ञेचं पालन करण्यासाठी, पाप्यांबरोबर जे यमदूत असतात ते मालक म्हणून शिक्षा देण्यासाठी. 2च मिनिटात व्यवहारातलं दुसरं उदाहरण सांगतो. मंत्र्याच्याही मागं पुढं पोलीसचं संरक्षण असतं, गुन्हेगाराच्याही मागं पुढं पोलीस असतात. मग त्या गुन्हेगाराने ठरवलं त्याच्या मागं पुढं पोलीस. कोणाच्या? मंत्र्याच्या. माझ्या मागं पुढं पोलीस. मग त्याच्यात आणि माझ्यात काय फरक? अक्कल कमी एवढा फरक आहे, बाकी काय? अरे गुन्हेगार मंत्र्याच्या संरक्षणासाठी संरक्षण, तर गुन्हेगाराला फटके मारण्यासाठी संरक्षण. त्याप्रमाणे
पुण्यवानाबरोबर जे यमदूत असतात ते सेवक म्हणून आज्ञेचं पालन करण्यासाठी, पाप्यांबरोबर असतात ते मालक म्हणून शिक्षा देण्यासाठी, फटके मारण्यासाठी. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्या बलवान भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि त्याच्यामुळं काळाबरोबर युद्ध करण्याचं आमच्या सामर्थ्य निर्माण झालं. आणि आता मनाची काय किंमत? आम्ही अगोदर जड प्रकृतीचा विचार सोडून दिला, अभंगाचं द्वितीय चरण. तेथे माणसाचा कोणाला पाडे, तेथे मनाचा कोणाला तारी, मनाचा तारी. तेथे माणसाचा कोणाला पाडे, तेथे तेथे मनाचा कोणाला पारी, तेथे मनाचा कोणाला पारी. माणसाचा कोणाला पाड, उल्लंघनी जड गेलो आम्ही. आता या चरणामध्ये माणसाचा म्हणजे मनुष्याचा अशी अर्थसंगती लावायची नाही, तर माणसाचा म्हणजे मनाचा अशी अर्थसंगती. तर संत वाङ्मयाचा ज्यावेळेस वाच्यार्थाने अर्थसंगती लावता येत नाही, त्यावेळेस लक्षार्थाने अर्थसंगती लावण्याची पद्धती. कारण मन हे इंद्रियाच्याही पलीकडे आहे. 5 ज्ञान इंद्रिय आहेत, 5 कर्म इंद्रिय आहेत, पण हे बाह्य इंद्रिय आहे. आतमध्ये 11वं मन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंद्रिया माझी 11वी, मन ते मी हे जाणावे, भूता माझी स्वभावे चेतना ते मी. बंधाला अथवा मोक्षाला कारण बन आहे. मनामुळेच विषयासक्त, त्यामुळे बंध. निर्विषयामुळे मोक्ष. गती अधोगती मनाची युक्ती. त्याचप्रमाणे मन हे चंचल आहे. शास्त्रामध्ये 10 चंचल सांगितले, त्याच्यात मनाचा पहिला नंबर. म्हणून अर्जुनाने भगवान कृष्णाला प्रश्न विचारला, मनोनी आईसे कैसे घडेल, जे मरकटा समाधी लागेल, का रहा मनतल्या राहील महावातू. अर्जुन म्हणतो, भगवान, मन हे माकडासारखं चंचल आहे. माकडाला समाधी लागणं शक्य नाही. वाऱ्याला थांब म्हटल्यानंतर वारा थांबणार नाही. म्हणजे चंचल मग स्थिर कसं राहील? भगवान म्हणाले, अर्जुना, असं जरी मन चंचल असलं ना, तरी या मनाचा एक गुण फार चांगला आहे, ते तुला माहित नाही. याला काय एखाद्या विषयाची गोडी लागली रे लागली की ती त्याच ठिकाणी स्थिर राहते. या मनाची कणिके देखील या गोडी ठाया सुखी, म्हणून अनुभव सुखची कौतुके दाखवीत जायची. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, लाचावले मन लागलीचे गोडे, लाचावले मन लागलीचे गोडे, लाचावले मन लागलीचे गोडे, लाचावले मन
लागली सगोड नाचावले गोडे नाचावले मला लागली सगोड नाचावले लागली सगोडी गोडे नाचावले मला लागले सगोडे नाचावले मला लागले सगोडे नाचावले मला लागले सगोडी लांचावले मन लागले शेगोडी ते जीवेन सोडी ऐशीला. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना तुझं मन आहे ना ते मला देऊन टाकतो मन हे मीची करी माझे भजने प्रेम धरे सर्वत्र नमस्कारी मजे करी. कारण भजनामुळे हे नासक पुचक शरीर प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप होत. गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवा कया. आणि महाराज म्हणतात मी देहरूपी संसाराचा बळी दिला भगवत भजनामुळे काम क्रोधाधिक षडविकार घालवले आणि परमात्मा रूपी ठेवा प्राप्त करून घेतला. अभंगाचं तृतीय चरण. संसाराचे बळी संसाराचे बळी साधिले निधान संसाराचे बळी साधिले निधान मारणे दुर्जना डोक्यामध्ये घरदार बायका मुलं शेतीवाडी कुत्र मांजार गाडगं मोडकं सुख दुर्ड गोधड्या वाळकाट्या कोंबड्या झांबड्या सर्व काही लक्ष. पण साधू संत याला संसार म्हणत नाहीत. संसाराचे दोन प्रकार, एक वेष्टी संसार, दुसरा समेष्टी संसार. शास्त्र पुराण याच्यामध्ये संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितल्या. वेद शास्त्र पुराणामध्ये संसरती इति संसारा, ज्याच्यामध्ये सरण हा धर्म नाही, नेहमी परिवर्तन आहे, त्याला संसार म्हणायचं. साधू संतांनी काही ठिकाणी देहाला संसार म्हटलेलं.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देहादेक संसारी सर्व मांडिली शे फिरी, किंवा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारी. काही ठिकाणी जन्म मरणाला संसार म्हटलेले. आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानणे तो जीव लोको मी म्हणे संसार हन. किंवा किती वेळा जन्मा यावे किती व्हावे भजे. काही ठिकाणी अहंकाराला संसार म्हटले. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर काय ते बापुडे चिर अहंकारात बुद्धी म्हणजे काय हा आभास कोठून झाला किंवा यातील आत्मा कोण आहे जगत कसं आहे याचा निर्णय न झाल्यामुळे होणारा मोह त्याचं नाव संसार. हा व्यष्टी संसार जगत पसारा हा समिष्टी संसार. आता आपल्याला अभंगामध्ये देहरूपी संसाराचा विचार करा. एकदा प्रेमानं 9:15 वाजलेली आहेत. प्रेमानं एकदा भजन करा आणि बरोबर 9:30ला म्हणजे 9:30लाच आपण कीर्तन रूपी सेवेला पूर्ण राम देऊ. मोठं प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा विठोबार कुमाई 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 विठोबार सज्जनो या अभंगामध्ये आपल्याला देहरूपी संसाराचा विचार करायचा. अगदी 10 मिनिटातच आपल्याला कीर्तनरूपी सेवा संपायची. थोडं शांत. दिसायला हा 3.5 हाताचा देह एकच दिसत आहे पण या देहामध्ये अजून 3 देह आहेत. दिसतो हा दिसणारा 3.5 हाताचा स्थूल देह आहे. स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह आहे आणि सूक्ष्म देहामध्ये तिसरा कारण देह. स्थूल देहाला कफ वात पित्त हे रोग आहेत. पूर्वीच ऋषी मुनींनी शास्त्रामध्ये 30,000 रोग सांगितलेत पूर्वी. आता विज्ञानाला त्याच्यातले किती सापडलेत हे मला नाही सांगता यायचे पण ऋषी मुनींनी 30,000 रोग सांगितलेले. या 30,000 रोगाचं मूळ जर काय असेल तर कफ वात आणि पित्त आहे. याचं प्रमाण थोडं कमी अधिक झालं की मनुष्य आजारी होतो. हे जे आजार आहेत ते डॉक्टरने दिलेल्या औषध गोळाच्या उपचाराने बरे होते. त्याच्यानंतर दुसरा सूक्ष्म देह आहे. सूक्ष्म देहामध्ये काम क्रोधाधिक षडविकार आहे. हे सामान्य नाहीत. त्यांनी फार मोठ्या मोठ्यांची फजिती केली. नाथ महाराजांनी फार मोठ्याची यादी दिली याडका भंगामध्ये. धडक मारिणी शंकरात केला ब्रह्मयाचा महतेरा. इंद्रचंद्राचे दरारा लाविला जेने तो केवळ 55. धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. भस्मासुर मुकला प्राणाशी. तीच गती आली वालीशी. विश्वामित्रासारखा ऋषी दाडीला जीने तो केवळ 55. या सगळ्यांनी लोटांगण घातला. आता फक्त ठळक बातम्या सांगतो. आता विस्ताराने नाही कारण आपली 10-15 मिनिटं शिल्लक राहिली. त्याच्यानंतर क्रोध
क्रोध आला कपिल मनुषी, तेने भस्म केले सगराशी. क्रोध आला शृंगीच्या पोटी, मेल्या सर्पासाठी व्यर्थशी. कपिल मुनीला राग आला, क्रोध आला, 60,000 सगर पुत्रांना जाळून भस्म केले. शृंगी ऋषीला राग आला, राजा परीक्षितीला शाप दिला. या सर्वांनी त्या कामापुढं क्रोधापुढं लोटांगण घातलेलं आहे. त्याच्यामुळं आणि हे जे काम क्रोधाधिक षडविकार आहे, भगवत भजनाशिवाय अन्य कशानेच जात नाही. षडवरुमी शत्रू जिंकेले अनंता, नामयाचे सत्ता तुझ्या बारी. आणि तिसरा कारण देह, तो कारण देह प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा अंश आहे. तुम्ही म्हणाल कारण देह जर भगवान परमात्म्याचा अंश आहे, तर त्याला जीवदशा का प्राप्त झाली? तर सज्जनो, कारण देहाला जीवदशा प्राप्त होण्याला कारण आहे माया. स्वतः भगवान म्हणतात, तैशे भूत जात सर्व, हे माझे चिकीर अवयव, परी माये योगे जीव दिसे आले. भगवान म्हणतात, अर्जुना, अरे बाबा, हे सर्व जीव माझ्या अंशात्मक आहे, पण या जीवाने त्या खोट्या असलेल्या मायेचं तादात्म्य धारण केलं आणि त्याला जीवदशा प्राप्त झाली. आणि ते माझे असूनही मला ओळखत नाहीत. माझे कीर होती परी मज न ओळखीत. माया नुसती खोटी नाही, खोट्यातली खोटी. पाहायला गेलं तर दिसत नाही आणि पीडा केल्याशिवाय राहतात नाही. कारण त्या मायेचं अस्तित्वच नाही शास्त्रामध्ये. तिचं अस्तित्व एवढंच सांगितलं शास्त्राने, फक्त पीडा करणं, दुःख देणं, एवढं तिचं अस्तित्व. कल्पनेसाठी 2च मिनिटात दृष्टांत सांगतो व्यवहारातला, नंतर पुढे चलू. विठ्ठल विठ्ठल. एक वडापावचा धंदा करणारा ग्रस्त, दुसऱ्या दिवशी त्या गावचा बाजार होता. संध्याकाळी झोपताना पत्नीला म्हणला, उद्या बाजारचा दिवस आहे, तूही लवकर उठ, मीही लवकर उठल, लवकर अंघोळ चहा नाश्ता करून मी हॉटेल सुरू करी. पत्नी सकाळी सकाळी लवकर उठली, घर झाडून स्वच्छ केलं, याला आंघोळी करता पाणी ठेवलं. उदय होण्याची वेळ आली तरी हा ग्रस्त काही उठाना, कारण याला सकाळी सकाळीच रामाच्या पाऱ्यामध्ये स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. कर्मधर्म संयोगाने त्याचा 1 लाखाचा नंबरही लागला. हा त्या लॉटरीच्या एजंटकडे गेलेला आहे. 75,000 रुपये मोजून घेतलेले आहेत नोटाचे बंडल जवळ, आणि 25,000 रुपये मोजून घेणं बाकी. पण हे मी स्वप्नातलं सांगतोय, जागृतीतलं नाही सांगत, हे लक्षात ठेवा. 25,000 रुपये मोजून घेणं बाकी. आणि इकडं सूर्य उदय झाल्यामुळे पत्नीला वाटलं नाही उठवावं तर ही आपल्यावर सकाळी सकाळी रागवत, म्हणून त्या पत्नीने धक्का देऊन त्याला उठवलं. त्याला उठल्याबरोबर एवढा राग आला आणि उठल्यानंतर बाईच्या 2 तोंडात ठेवून दिले आणि म्हणाला, मूर्ख, 25,000 रुपये घेऊन मोजून घेईपर्यंत थांबली नाही. 75,000 रुपये मोजून घेतलेत आणि फक्त 25,000 मोजून घेणं बाकी आहे, तोपर्यंत थांबली नाही. आता बाईच्या तोंडात मार भरपूर लागला, पण गरिबी प्रपंच होता. ह्या शहाण्याने 75,000 रुपये कमवले. ती ऐकल्यानंतर ती मार विसरून गेली. ती म्हणली 25,000 राहून द्या, राहिलेत, पण ते 75,000 कुठं ठेवलेत ते सांगा. मग इकडे पाहिलं म्हणतो, हा दृष्टांत संपला. स्वप्नामध्ये 75,000 रुपये मोजून घेतलेले खरेत, पण तोंडात लागलेला मार तशी माया आहे. पायाला गेलं तर दिसत नाही, पीडा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या मायेमुळे जीवाला जीवदशा प्राप्त. आणि तो कारण देह आपल्या मूळ स्वरूपाशी एकरूप करणं, हीच खरी मनुष्य देहाची ती कर्तव्यता आहे. कारण भागवतकार म्हणतात,
184 योनीमध्ये फक्त याच मनुष्य देहाने हे साध्य करता. 184 योनी त्यात मनुष्य देहा वाचवणे अधिकार ब्रह्मज्ञानी आज कोणी असेना. आणि तुकाराम महाराजांना काही मंडळी म्हणाली, तुम्ही भरपूर कारण सांगितली की तो परमात्मा रूपी ठेवा प्राप्त करून घे, परमात्मा प्राप्त होण्याचं हे केलं ते केलं, अभंगामध्ये भरपूर साधनं सांगितली. तुम्ही आम्हाला एकाच वाक्यात सांगा बरं, कारण संतांना शब्द ब्रह्म म्हटलेला आहे. शब्द हे संतांच्या अधीन आहेत, आपण शब्दाच्या अधीन आहोत, पण संताच्या अधीन शब्द आहेत म्हणून एकाच वाक्यात उत्तर देऊ. तो कामन धरता ठाव, तो कामन
धरिता ठाव ईर केले वाव तृणावत. तुकाराम महाराजांनी एकाच वाक्यात सांगितलं की भगवान परमात्म्याशिवाय मी सर्व काही गवताच्या काडीसारखं तुच्छ मानलं. त्याच्यामुळं मला ही परमात्म स्थिती प्राप्त झाली. एकाच वाक्यात उत्तर सांगितलं. तुका म्हणे एक उरला धरिता ठाव ईर केले वाव तृणावत. तेथे मानसाचा कोण आला पाड उल्लंघोनी जड गेलो आम्ही. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे एक उरला धरिता ठाव ईर केले वाव तृणावत. तेथे मानसाचा कोणाला पार उल्लंघोनी जड गेलो आम्ही. सज्जन हो, मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अभंगाचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते गुरुजनांचाही साधू संतांचाही जीवित राहा. जे अयोग्य आहेत ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. बोलण्याच्या अवघात काही अतिरेक झाला असेल, काही अपशब्दच गेले असतील तर आई वडिलाचं अंतकरण देऊन ते माझी मला परत करा. झालेली कीर्तन सेवा ही सर्व उत्कृष्ट गुणीजन मंडळी, पक्वाद वादक, पीटी मास्तर, तुमच्या सारखे देवरूपी श्रुती आणि ज्यांना मी सुरूला सांगितल्याप्रमाणे ज्यांनी मला तारीख दिली त्यांनी माल न पाहताच खरेदी केलेलं होतं. मग आता त्याच्यात ते फसले का बरं झाले ती त्यांची त्यांना तुम्हाला माहिती. तेव्हा झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या जगद्गुरु तुकाराम ज्ञानेश्वर महाराज हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून शिवीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर पारायण 16 वर्षे 20वे आणि यातील आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण अशोक महाराज जांभरे आष्टी यांची आता छान पद्धतीने जो अभंगाला विस्मरून जे काय त्यांनी त्यांचं अभंगाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला. अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांनी अभंगाची रचना आपल्या समोर मांडली. मी त्यांचं साबळेवाडी भजनी मंडळ साबळेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचं हा कीर्तन स्वरूपी आभार व्यक्त करतो. तसेच आजची प्रवचन सेवा असणारी हरिभक्त पारायण विशाल महाराज जराडवाडी यांची झाली, यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजचे सौजन्य असणारे गोरख व बाप्पू कैलास साबळे आणि राजाराम दगडू गोलांडे या दोघांची आजची कीर्तन सौजन्य होती. ह्या दोन्ही मामरांचं मी साबळेवाडी भजनी मंडळ आणि साबळेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आजचे असणारे अन्नदाते अंबादास दगडू गाडेकर, भाऊसो उत्तम गाडेकर, भाऊसो गाडेकर, गणेश नरहरी सावंत, ज्योतिबा निर्मळ, अर्जुन गुळमकर आणि बाप्पू गुळमकर हा 7 लोकांचं मी मनापासून त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. रोजच म्हणायची आज काय करा उद्या बात आहे, आणि त्यांनी थोडासा चेंज केला. जसे श्रोते वाढत्यात तसे बी मेनू चेंज होत्यात. असू द्या.
त्यांचंही साथी आपल्या साबळेवाडीकरांचं त्यांचाही मी त्या मनापासून आभार व्यक्त करतो. तसाच उद्याचा दैनिक कार्यक्रम असणारी उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त परायण भरत शिंदे उर्फ बाळासाहेब चांडाळ चौकडी या करामती मालिकेमधील उद्याची त्यांची पुष्प सेवा 7:30 ते 9:30. थोडंसं आलेल्या सर्व श्रोत्यांना एकच विनंती आहे, थोडंसं तुम्ही 7:30च्या आत या. महाराज 6:30-7ला इथं येतात. जर 7:30ला स्टार्ट झाला तर अजून उत्स्फूर्तपणा वाढतो. आणि जसं जसं तुम्ही कसं होतंय, जेवणाचा टाईम आणि येण्याचा टाईम एक नका करू, ऐकण्यासाठी बी या. सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजे. तर असणारी उद्याची कीर्तन सेवा अतिशय छान पद्धतीने होणार आहे. तसंच उद्याची प्रवचन सेवा असणारे हरिभक्त परायण तात्या महाराज खोमणे आणि त्यांचं असणारे सौजन्य कल्याण साहेबराव गाडेकर आणि उद्या भरत शिंदे यांचे असणारे सौजन्य नवनाथ महादेव गुळमकर, संजय पोपट गुळमकर, हनुमंत लक्ष्मण बापकर हा 3 व्यक्तींचं उद्याचं सौजन्य आहे. मी त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसंच उद्याचे असणारे अन्नदाते मंजाबा गुळमकर, संजय भोसले, संतोष सावंत, अरविंदराव सोगुळमकर, पांडुरंग गुळमकर, रामदास आप्पा गाडेकर आणि शेखर निचाळ हेही 7 लोक आहेत. यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि उद्याचा प्रोग्राममध्ये उद्या सकाळी नाश्ता नाही, उद्या एकादशी आहे. तिथं येणाऱ्यांनी सर्वांनी एकादशी धरायची. घरी लंगडी केली तरी आमचं काही हरकत नाही, पण इथं फक्त फराळ मिळणं जे दोन्ही टाईम. आणि सांगायचं तात्पर्य हरिभक्त परायण मृदंगाचार्य यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि दोन्ही गुणी व्यक्ती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आवाजाचा बादशाह असणारे हरिभक्त परायण कृष्णाप्पा जिंजेरे आणि दत्तात्रय महाराज गायकवाड दोघं एकाच तालुक्यातील गावाशेजारी, पण आवाजात काही फरक पडत नाही. अजून त्यांचा छान आवाज आहे. प्रत्येक येणारा आपला श्रोता हा त्यांचंही नाव करतो, त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि काकड असेल, हरिपाठ असेल किंवा कीर्तन सेवा साथ करणारे हरिभक्त परायण अंबादास महाराज पुणेकर, जिजाबाप्पा पुणेकर आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असे असणारे आमच्या गावातले हरिभक्त परायण विठ्ठल महाराज काळे व्यासपीठ चालक यांचं ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखंड हरिनामा सप्ताहाच्या यांचं या ठिकाणी निमित्ताने त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि तुमच्यामध्ये आवाज पोचवण्याचं काम जे करतात, तुमच्यापर्यंत नाही तुमच्या घरापर्यंत असे असणारे सिस्टीमवाले संदीप हिवरकर यांनी अतिशय छान पद्धतीने ह्या वर्षी नियोजन केलेलं आहे. म्हणलेल्यापेक्षा त्यांनी 2 पुढं पाऊल टाकल्यात. लोक 1 पाऊल मागे घेतात, पण ह्या परीने त्यांनी म्हणले कुठलीच गोष्ट कमी पडून देणार नाही, पुढंच चाललेले आहेत. अतिशय छान. नाही 2-3 दिवस नाही, ते शेवटपर्यंत आपल्याला साथच करणार आहे. तुम्ही त्याची टेन्शन घेऊ नका हो. फक्त तुम्हाला गरम होतंय म्हणून त्यांनी ते सुद्धा काल लगेचच फॅनची व्यवस्था केली. मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि लाईव्ह दाखवणारे असणारे ऋषिकेश वनवे यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांचा एकच हात प्रॉब्लेम नाही त्यांचा, ह्यापर्यंत सिस्टीम छान लावलेली आहे. मी पूर्ण हा मोबाईलवर त्यांचं पाहतोय शूटिंग. वास्तविक पाहता काय झाले, 6 ते 10 लाईट आहे. 8 वाजेपर्यंत रेंज चांगली राहते नेटवर्क आणि त्याच्यानंतर नेट कमी होतंय, त्यामुळे गुंतल्यागत वाटतंय. त्याचे व्हिडिओ सगळे सोडावे यूट्यूबला बरं का. हां, सर्व आलेल्या श्रोत्यांचे, आलेल्या हितवक्त्यांचे मी पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जराडवाडी आणि उंडवडी कप यांचा यानंतर जागर होईल. आलेल्या श्रोत्यांनी, महिलांनी प्रथम महाप्रसाद घ्यायचा आहे, त्यानंतर पुरुष मंडळी घ्यायचं आहे. बोला कुंडलिकावरती हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला ई साहेब. उठा आणि बसा जेवायला.